नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल। आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, नुकतीच केंद्र सरकारने युरियाच्या दर जैसे थे ठेवून वजनात मात्र घट केलेली आहे आणि एक प्रकारे मापात पाप केल्याचाच हा प्रकार आपल्याला दिसून येते। तर याची संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहू। शेतकरी मित्रांनो, गेल्या 8-10 वर्षाचा जर विचार केला तर रासायनिक खतांना भरघोस असे अनुदान मिळत होते। त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात खत उपलब्ध झाल्याने जो उत्पादन खर्च आहे तो मात्र बरोबर राहत होता। पण अलीकडे केंद्र सरकारने रासायनिक खते जे आहे ते नियंत्रणमुक्त केल्यामुळे दर ठरवण्याचा जो अधिकार आहे तो कंपन्यांना आहे आणि कंपन्या दराच्या बाबतीत मनमानी करत असल्याचे आपल्याला सर्वसाधारणपणे दिसून येते। म्हणजे पूर्वी आपल्याला फार स्वस्तमध्ये खत मिळत होतं, ते तर आता जास्तीत जास्त त्यामध्ये वाढ झालेली आहे। आपण DAP असो 10-26-26 असो, या सर्व खताचे भाव आपल्याला वाढलेले दिसून येते। यामध्ये महत्त्वाचं बघा शेतकरी मित्रांनो की केंद्र सरकारने रासायनिक खताचे अनुदान देण्याचे बंद केले आहे। त्यामुळे अनुदान काढून घेतल्यानंतर मिश्र खताचे दर भरमसाठ वाढल्याने एकरी खर्चात आता आपल्याला सर्वसाधारणपणे वाढ झाल्याचे आपल्याला आढळून येते। सर्वात म्हणजे या दरम्यान शेतकऱ्यांना सर्वात स्वस्त जे मिळणारे रासायनिक खत जे होतं ते होतं युरिया। परंतु आता या युरियामध्ये बी सरकारने काय केलं की युरियाचे दर जसे ठेवून वजनात घट करण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलेला आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो की 2014च्या दरम्यान जे युरियाचं पोतं होतं आपल्याला माहीत आहे की ते 50 किलोचं पोतं मिळायचं आणि 266 रुपये 50 पैसे त्याचा दर होता। यानंतर पुढच्या काळात जर आपण तेच बघितलं तर निमकोटेड युरिया आला, दर तोच होता आणि वजन मात्र 45 किलोचं झाल्याचं आपल्याला दिसून येते। आत्ता यानंतर काय होणार आहे की या निमकोटेड युरिया जो आहे तो सल्फर कोटेड युरिया होईल आणि त्या वजनामध्ये 40 किलो वजन होईल आणि दर मात्र तेच राहील। सरकारने पोत्याचे वजन कमी केले परंतु युरियाचे दर मात्र तेच ठेवलेले आहे। परंतु मागच्या काही वर्षीतील दराचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला 24% वाढ झालेली दिसते। पण सरकारने या प्रकारे लबाडी केली की त्याचं वजन कमी केलं, दर मात्र तेच ठेवले। आता काय होणार आहे, सध्या मार्केटमध्ये युरियाचे पोतं जे आहे ते 45 किलोचे मिळणारे पोतं होतं ते आता 40 किलोमध्ये मिळणार आहे आणि सरकारने दर तोच ठेवला असला तरी मापात पाप करून शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचं प्रकारच मात्र केल्याचं आपल्याला आढळते। यामध्ये टक्केवारीमध्ये बी काही फरक झालेला आहे शेतकरी मित्रांनो। यापूर्वी जो आपल्याला निमकोटेड युरिया येत होता त्यामध्ये 46% नत्राचे प्रमाण होते आणि सल्फर हे जे आहे ते 17% होते। आता नवीन पॅकिंगमध्ये 46% नत्राऐवजी 37% नत्र येईल आणि 17% सल्फरचे प्रमाण राहील। तर बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये बी थोडासा घोळ केल्याचं आपल्याला आढळून येते। तर शेतकरी मित्रांनो, यासंबंधी आपल्याला नेमकं काय वाटते आपण कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि आपण पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज, आवाज कष्टकऱ्यांचा। नमस्कार।